We have learned today standard 5th subject maths in part number 1 and chapter number 1 Roman numerals. रोमन न्यूमरल्स सुरुवातीला युरोपमध्ये यूज केले जात होतं. द लेटर आय वॉज द सिम्बॉल्स यूज्ड फॉर 1, V फॉर 5 अँड X फॉर 10. आता आपण पाहूया रोमन न्यूमरिकल्स ऑज. याच्यामध्ये पहा बघा, 1च्या ऐवजी ते काय दिलेलं आहे, आय. म्हणजेच 1साठी लेटर कोणतं यूज केलेलं आहे, आय. 5साठी काय यूज केलेलं आहे, व्ही. आणि 10साठी काय यूज केलेलं आहे, तर एक्स. रोमन न्यूमरिकल्समध्ये झिरोला कोणतंही सिम्बॉल नाही, त्यामुळे त्याच्यामध्ये झिरो यूज केलेला नाही. आता आपण पाहूया काही रोमन न्यूमरल्सचे रूल्स आहेत. त्याच्यामध्ये पहिला रूल्स आहे ओनली सिम्बॉल्स आय, एक्स, सी, एम आर रिपीटेड. टेक्स्टबुकमध्ये फक्त आय आणि एक्स सांगितलेलं आहे, परंतु जर कोणाला थाउजंड्सपर्यंत रोमन न्यूमरल्स राईट करायचे असतील तर ते रिपीट कोणते येतील, आय, एक्स, सी, एम सिम्बॉल्स रिपीटेड होतील. आता याच्यामध्ये पाहूया एक्झाम्पल काय देता येते आपल्याला. आय आणि एक्स आपण मॅक्झिमम 3 टाइम्स यूज करू शकतो. आता पहिल्यांदा आपण एक्झाम्पल पाहूया रूल्स नंबर 1चं. तर त्याच्यामध्ये आपण कसे सॉल्व करू शकतो, 1 + 1 + 1 इज इक्वल टू हाऊ मेनी कम 3. अनदर एक्झाम्पल सेकंड, एक्स घेऊ. x means 10 + 10 + 10 is equal to how many come, 30. Okay, then second rules, the symbols I or X can be maximum of 3 times. V is never repeated. V रिपीटेड होत नाही, फक्त V हा एकदाच. V means 5. त्याच्यानंतर आपण व्ही आय म्हणजेच काय, 6. व्ही 2 टाइम आय मीन्स 7. and then V 3 टाइम आय इज 8. आपण आय 3 टाइम्स यूज केला, 1 इथे 2 टाइम, इथे 3 टाइम, बट व्ही 1 टाइम्स यूज केलेला आहे, म्हणून व्ही इज नेवर रिपीटेड. देन रूल्स नंबर 3, आय और व्ही इज रिटन ऑन द राइट ऑफ सिम्बॉल्स ऑफ बिगर नंबर, इट्स व्हॅल्यू इज ॲडेड टू द बिगर नंबर. म्हणजेच आयच्या जर राईट साईडला म्हणजेच या बाजूला जर पुढे लिहित गेलो तर त्याचे किमती काय होतात, बिगर नंबर म्हणजे मोठे नंबर होत जातात. समजा आयच्या पुढे दुसरा अजून एक दिला तरी ते 2 झालं, पुन्हा एक वाढवला तर 3 झालं, म्हणजे त्याचे किंमत काय होत जातात, वाढत जातात. त्याचप्रमाणे व्ही म्हणजे 5च्या पुढे जर आपण 1 वाढवला तर 6 झाला. व्हीच्या पुढे जर 2 वाढवले तर 7 झाले. समजलं, म्हणजे राईट ऑफ सिम्बॉल्स ऑफ अ बिगर नंबर. देन रूल्स नंबर 4, व्हेन आय इज रिटन ऑन द लेफ्ट साइड मीन्स दिस साइड of V or X, then its value is subtracted, here added and here subtracted from the value of V or X. म्हणजेच
एक व्हीच्या लेफ्ट साईडला जर आय लिहिला तर त्याची व्हॅल्यू काय होती, सबस्ट्रॅक्ट होती. म्हणजे ह्याची व्हॅल्यू काय झाली, 4 झाली. जर फक्त व्ही पकडला असता तर तो 5 झाला असता. म्हणजेच एक लेफ्ट साईडला लिहिल्यामुळे तो काय नंबर झाला, सबस्ट्रॅक्ट 1 नंबर झाला आणि त्याची व्हॅल्यू किती आली, 4. देन नेक्स्ट एक्झाम्पल एक्सचं एक्स त्याच्या लेफ्ट साईडला आय लिहिलं तर त्याची व्हॅल्यू किती होती, 9. म्हणजेच एक्सच्या अगोदर आय लिहिलं की किंवा लेफ्टला लिहिलं की त्याची किंमत 1नी सबस्ट्रॅक्ट झाली आणि नंबर किती आला आपला, 9. आता पाहूया रोमन न्यूमरलचे नंबर्स काय आहेत ते. आय फॉर 1, व्ही फॉर 5, एक्स फॉर 10, एल फॉर 50, सी फॉर 100, डी फॉर 500 and M for 1000. 10 digit 9. काही मुलं असे समजतील 0 आणि 9च फक्त 10 डिजिट आहे, तर तसं नाही आहे. 0 to 9 मीन्स 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 and 9. How many totals number? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 means 10 digits. आता पाहूया what is mean by decimal system. The value of a digit depend upon its place in the number. This system of writing numbers is called the decimal system. म्हणजेच एखाद्या डिजिटची व्हॅल्यू त्याच्या प्लेस नंबरवरती डिपेंड्स असते. उदाहरणार्थ आपण पाहूया 2, 3, 4, 5 हे आपण एक्झाम्पल पाहतोय. आता याची व्हॅल्यू प्लेस व्हॅल्यू यू मीन्स युनिट, टेन्स, 100 आणि थाउजंड्स. ओके, हे झाले आपले डिजिट. 5 डिजिट, 4, 3, 2 हा झाला त्याचा डिजिट. परंतु डिजिट कशावरती डिपेंड्स आहे तर त्याच्या प्लेसवरती. आता हे त्यांची प्लेस व्हॅल्यू आहे. आता 5 हा कितीला आहे 40, हा 300 अँड हा 1000. कोण जर इच्छुक असेल रोमन नंबर 1 to 100 पर्यंत लिहिण्यासाठी तर लिहून घेऊ शकतो. खूप इझी आहेत लक्षात ठेवण्यासाठी. परंतु आता सध्या 5th स्टँडर्डसाठी 1 to 20 पर्यंतच सिलेबसमध्ये आहे. फक्त 10 जसं आपण 10 नंतर काय येतो 11, इथला 1 आणि इथला 1 सुरुवातीचं फक्त लक्षात ठेवायचं म्हणजे लक्षामध्ये येतं. 21, 31, 40, 41 कारण हाच 40 घेऊन आपण इथे लिहिलेला आहे. 50 फक्त हे बेसचे लक्षात ठेवलं की इझिली येईल. 51, 60, 61, 70, 71, 80, 81, 90 and 91, 100. 100च्या पण पुढे जर तुम्हाला शिकायचं असेल तर इथे दिलेलं आहे 200 म्हणजेच CC, 300 म्हणजे 3C, 4 मीन्स CD, 500 मीन्स D and 600 सिम्बॉल्स DC, 700ला DCC, 8ला D ट्रिपल टाइम C,
900ला DM and 1000ला M. या पद्धतीने पण आपण पुढे लिहू शकतो. आता आपण पाहू याच्यामध्ये प्रॉब्लेम सेट नंबर 1. प्रॉब्लेम सेट नंबर 1 मध्ये क्वेश्चन काय दिलेला आहे, राईट ऑल द नंबर्स फ्रॉम 1 to 20 यूजिंग रोमन न्यूमरल्स. म्हणजे 1 to 20 पर्यंतच आपल्याला ह्याच्यामध्ये रोमन नंबर लिहायचे आहेत. ह्या पद्धतीने लिहा. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. याच्यामध्ये काही करायचं नाही. तुम्हाला 10 पर्यंत आलं की हा जो x आहे तसा सुरुवातीला x1 म्हणजे 11, x 2 lines means 2y 12, 13 14 15 16 17 18 19 and 20. Question number 2. Write the following numbers using international numerals. आता आपल्याला त्यांनी रोमन न्यूमरल्समध्ये दिलेलं आहे, तर आपल्याला कशामध्ये लिहायचं आहे, इंटरनॅशनल न्यूमरल्समध्ये लिहायचं. 5 V 2I means 7, x means 10, x 3I means 13, x IV means 14, x V triple I means 18 and IX means 19, x IV means 14. Question number 3. Question number 3. Fill in the empty box. म्हणजे आपल्याला इथे बॉक्स दिलेला आहे, या बॉक्समध्ये हे फिल करायचे आहेत. नंबर्स इन वर्डमध्ये दिलेले आहेत आणि खाली रोमन न्यूमरल्समध्ये आपल्याला लिहायचे आहेत. 3 मीन्स 1 2 3. हा रोमन न्यूमरल्स दिलेला आहे आणि आपल्याला इथं त्याचा नंबर वर्डमध्ये लिहायचे आहेत. तर इथं काय आहे, 8 EIGHT 8. 6चा V and 1 I. इथे दिलेला आहे x डबल I मीन्स 12, TWELVE 12. 15चा x V. हा किती आहे, XIX मीन्स 19. गॉट इट. क्वेश्चन नंबर 4 दिलेला आहे, राईट द नंबर्स यूजिंग न्यूमरल्स. आता आपल्याला इंटरनॅशनल न्यूमरल्स दिलेले आहेत, आपल्याला लिहायचे आहे कशामध्ये, रोमन न्यूमरल्समध्ये. 9 मीन्स IX, 2 मीन्स 2I, 17 मीन्स XV 2I, 4 for IV, 11 XI and 18 XV 3 times I. Okay, got it. Then question number 5. In the table below, हा दिलेला आहे तो, each given number in return in international numerals. इंटरनॅशनल आपल्याला न्यूमरल्स दिलेले आहेत. These again in Roman numerals. पुन्हा आपल्याला त्यांनी रोमन न्यूमरल्स पण दिलेले आहेत. If it is written correctly in Roman numerals, put right in the box under it. If not, put cross and correct it. म्हणजे जर
न्यूमरल्स दिलेले आहेत, रोमन न्यूमरल्स आणि इंटरनॅशनल नंबर्स मॅच होत असतील तर राईट, जर नसेल तर रॉंग लिहायचं आणि करेक्ट लिहायचं. आता याच्यामध्ये 4 दिलेलं आहे. 4 काय असं लिहितात का? 4 आय यूज केलं जातं का? तर नाही, म्हणून हा झाला रॉंग. तर कसं लिहिलं जातं? आय आणि व्ही, हा झाला 4. परंतु इथे आपल्याला रॉंग न लिहिता त्यांनी काय सांगितलेलं आहे? आपल्याला क्रॉस करायचं आहे. ओके. देन नेक्स्ट 6 कसा लिहिला जातो रोमन न्यूमरल्समध्ये? तर व्ही अँड आय, म्हणजे मीन्स दॅट इज अ राईट. सो राईट. 8 रोमन न्यूमरल्समध्ये असे लिहितात का? नाही. तर कसे लिहितात? म्हणून नाही हा येतोय, म्हणजेच नो. सो क्रॉस अँड करेक्ट राईट VIII. नेक्स्ट 16 XVI रोमन न्यूमरल्समध्ये आहे का? तर येस आहे, म्हणून राईट क्लिक. देन 15 3 टाइम्स यूज V. नो, दिस इज द रॉंग रोमन न्यूमरल्स. सो क्रॉस. तर कसं लिहिलं जातं? तर X आणि V. ओके चाइल्ड्स, ऑल अंडरस्टँड दॅट? तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? कमेंट करा. आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा, मोस्टली 5th स्टँडर्डच्या मुलांसाठी. तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर दिसणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. थँक्यू, धन्यवाद. भेटूया पुन्हा.